रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय गोमाता. दोस्त माझा मस्तवीत पुरुषोत्तम दादा ह्या मन मोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत जो दोस्त गप्पा मारण्यासाठी आलेला आहे तो एक अवलिया तरुण आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून गोरक्षणाचं पवित्र काम करणारा, 600हून अधिक गोमाफियांवर गुन्हे दाखल करणारा, 30,000हून अधिक गोवंश वाचवण्यात यश मिळविणारा, प्रशासनाच्या मदतीने अनेक कत्तलखाने उद्ध्वस्त करणारा, परदेशी निर्यात होणारे लाखो टन गोमांस थांबविणारा, 2,000हून अधिक गोरक्षकांसहित महाराष्ट्रभरात गोरक्षण करणारा व त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या मानद पशु कल्याण अधिकारीपदी ज्यांची सलग 6व्यांदा निवड झालेली आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्व शिवशंकर राजेंद्र स्वामी. नमस्कार. नमस्कार. तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही अतिशय पवित्र काम करत आहात. गायी हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीला आई म्हटलेलं आहे. आपल्या सर्व हिंदूंची एक संस्कार आहेत आपल्यावर की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. म्हणजेच 33 अध्यात्मशास्त्राने 33 प्रकारचे देव असतात. 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसु, 2 अश्विनी कुमार असे 33 प्रकारचे देव जिच्या उदरामध्ये वास करतात ती गोमाता. गायीचं दैनंदिन जीवनामध्ये आपल्या फार मोठं योगदान आहे. जशी आपली आई तशीच आपल्यासाठी गायी आहे. आणि ह्या गायीला वाचविण्याचा अर्थात जर आपण समाजामध्ये पाहिलं तर गोहत्या खूप वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या गोरक्षणाचं काम तुम्ही करत आहात. हा गोरक्षण करण्याचं पवित्र कार्य आपण केलं पाहिजे हे मनात तुमचा कधीपासून आलं? नमस्कार. जय श्रीराम, जय गोमाता. जय गोमाता. मी लहानपणापासून वडरावाडी म्हणून एक झोपडपट्टी आहे, तर त्या ठिकाणी राहिला होतो. 5वी ते 10वीपर्यंत मी स्वरूप वर्धिनी एक संस्था आहे संघाची, त्या शाखेमध्ये मी जायचो. आणि शाखेमध्ये जात असं 10वी माझी ज्यावेळेस पूर्ण झाली आणि 11 ITIला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस घरची परिस्थिती एकदम नाजूक होती. तर मी शाखेतल्या शिक्षकांना म्हणलं कुठेतरी मला जॉबची व्यवस्था करून द्या. तर त्यांनी मला सांगितलं की तू मिलिंद भाऊ एकबोटेंकडे जाशील का कामाला. मग त्यांच्याकडे जॉब असा होता की मला संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आलेले गेलेल्यांची निरोप लिहून घ्यायचे वहीमध्ये. असं ते काम होतं. मग मी सकाळी 9 ते 5 ITI करायचो आणि ITI झाल्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत मी ते काम करायचो. आलेले गेलेल्यांची निरोप लिहिणं वगैरे सगळे ते काम करायचो. मग हे काम करत असताना मिलिंद भाऊंचे कार्यकर्ते सगळे गोरक्षणाला जायचे. तो गोरक्षणाला जात असताना जायचे तर त्यावेळेस लक्ष्मीपूजनचा एक दिवस होता. तर त्या दिवशी मी पण म्हणलं की आपण पण जाऊया गोरक्षणात. त्यावेळेस मी खूप लहान होतो. त्यावेळेस 18 वय सुद्धा माझं पूर्ण नसेल. तर त्यावेळेस मी दर शनिवारी पुण्यामध्ये चाकण आहे, तर चाकणमध्ये एक जनावरांचा मोठा बाजार भरायचा आणि त्या ठिकाणी मी त्या दिवशी गोरक्षणाला गेलो. आणि ज्यावेळेस आम्ही एका ट्रकमध्ये 29 गायी दाटीवाटीने कोंबून ते कत्तलखान्यामध्ये घेऊन जात होते. तो टेम्पो आम्ही पोलिसांच्या मदतीने अडवला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि सर्व गायी गोशाळेमध्ये पाठवल्या. त्यावेळेसपासून असा एक उत्साह निर्माण झाला की आपल्यामुळे एक मुका जीव वाचते आणि आपल्याला ते काम केलं पाहिजे असं मनात एक विचार आला. त्यानंतर मी गोरक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. खूपच मोठं काम करत आहात तुम्ही. आणि ऐन तारुण्यामध्ये म्हणजे आजची तरुण पिढी जर बघितलं तर तुम्ही आत्ताच सांगितलं की वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्ही गोरक्षणाचं कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहात किंवा गोरक्षणाचं पवित्र कार्य करण्याचा मनात हेतू तुमचा आला आणि ते तुम्ही आज मला वाटतं आता तुमचं साधारणपणे 28-29 असेल. ऐन तारुण्यामध्ये आत्ताची जर पिढी पाहिली तर तिची लाईफस्टाईल वेगळी आहे. तर खाओ पिओ मजा करो अशी एक लाईफस्टाईल आपल्याला, अर्थात त्यालाही अपवाद काही मुलं आहेत, पण अशी एक लाईफस्टाईल आपल्याला पाहायला मिळते. मग ही सगळी प्रलोभनं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटलं नाहीत का की बाबा आपण आपलं ऐन तारुण्य देव देश धर्म ह्याच्यासाठी घालवतो आहे, ह्याच्याबद्दल तुमच्या मनात काय असं आलं की बाबा देव देश धर्मासाठी आपण जगलं पाहिजे? देव देश धर्माचं काम करायला एक वेगळाच आनंद असतो. एक काम करताना एक मानसिक समाधान मिळतं की आपण एक कुठलं तरी चांगलं काम करतोय, आपल्या हातून घडतंय आणि ते सगळं परमेश्वर करून घेत असतो. आपण एक निमित्त मात्र आहे. आम्ही जे गायीचं काम करतो ते परमेश्वर बुद्धी त्याच्या आशीर्वादाने ताकदीने आम्ही ते गायी वाचवण्याचं काम करतो. आणि माझ्याबरोबर असे हजारो तरुण पिढी जी चांगल्या पद्धतीने निस्वार्थी भावनेने निर्व्यसनी होऊन गोरक्षणाचं कामामध्ये आज सक्रिय आहात. हा महत्वाचा शब्द तुम्ही वापरला की निर्व्यसनी. म्हणजे हे सगळं देव देश धर्माचं काम करत असताना निर्व्यसनी असणं फार महत्वाचं आहे. मला म्हणजे तुम्ही मला त्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं होतं, आमंत्रित केलं होतं
तो कार्यक्रम म्हणजे महादेव ओंकारेश्वर महादेवाची महाआरती सर्व गोरक्षकांना घेऊन, म्हणजे तुम्ही त्याचं टॅगलाईनच अशी ठेवली होती की गोरक्षणाच्या गोसंवर्धनाच्या कार्याला अध्यात्माचं अधिष्ठान असलंच पाहिजे, म्हणून ओंकारेश्वर महादेवाची महाआरती सर्व गोरक्षकांच्या समवेत आपण करताय. तो तो एक मनामध्ये कसा काय भाव आला की सर्व गोरक्षकांना आपण एकत्र केलं पाहिजे, महादेवाची महाआरती केली पाहिजे? तो 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 प्रसंग काय? आम्ही आळंदीमध्ये एक प्रचार सभा होती धर्माची, तर त्या ठिकाणी आम्ही एक महाराजांना भेटलो. तर त्यावेळेस महाराजांनी आम्हाला सांगितलं की आठवड्यातून एकदा का होईना जे हिंदुत्वाचं काम करतात, धर्माचं काम करतात, त्यांनी एक मंदिरामध्ये आलं पाहिजे, हनुमान चालीसा केली पाहिजे किंवा आरती केली पाहिजे. तर तसं त्यांनी बोलल्यानंतर आमच्या एक मनामध्ये विचार आला की याला आपण सगळे गोरक्षक एकत्र करू शकतो, म्हणजे पुणे शहर पुणे जिल्ह्यातले निदान गोरक्षक एका ठिकाणी एकत्र येऊ शकतात. म्हणून आम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये महाआरती चालू करण्याचा प्रवास चालू केला आणि सर्व गोरक्षकांना आम्ही निरोप दिले की संपूर्ण महाराष्ट्र गोवंश हत्यामुक्त व्हावा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पवित्र गाय तिची कत्तल होणे, भगवान शंकराला जो प्रिय नंदी आहे त्या नंदीची कत्तल होणे. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरात जाताना शंकराचं दर्शन घ्यायच्या आधी आपण नंदीचं दर्शन घेतो, पण तोच नंदी आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखान्यामध्ये कापला जातोय. त्या ठिकाणी कुणी एकत्र येत नाही. तर आपण निदान सर्वजण मिळून एकत्र येऊया, भगवान शंकराला प्रार्थना करूया. आज हजारोंच्या संख्येने गोरक्षक गोप्रेमी त्या ठिकाणी एकत्र येतात, प्रार्थना करतात आणि एक ना एक दिवस असं नक्की होईल की संपूर्ण महाराष्ट्र गोवंश हत्यामुक्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये एकाही गायीचं आणि नंदीचं रक्त सांडणार नाही. बरोबर आहे. आता ही जी गोहत्या केली जाते, ही जेव्हा गोहत्या केली जाते त्याच्या पाठीमागचं अर्थकारण काय? की गायीची हत्या केली जाते, बैलाला मारलं जातं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्या पाठीमागं अर्थकारण आहे का काही? बरंच मोठं अर्थकारण आहे ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस आम्ही गोरक्षणाचं काम करतो, एका गाडीमध्ये 50-50 जनावरं, 25-25 जनावरं, 12-12 गायी असे दाटीवाटीने कोंबून भरलेले असतात. म्हणजे त्या बिचाऱ्या गायींचे चारही पाय बांधलेले असतात. चारही पाय बांधून त्यांचे काही वेळेस पाय मोडतात, मुलीचे इंजेक्शन दिलं जातं गायीच्या शिंगाखाली, पाय देऊन पाय मोडणं. आणि गाडीमध्ये जसं आपण फळ्यांचे 2 कप्पे करतो तसे गाडीमध्ये 2 फळ्यांचे कप्पे केले जातात. वरती गायी काही वेगळ्या, खाली गायी दाटीवाटीने कोंबून भरलेल्या असतात. मग त्यामध्ये बऱ्याच जनावरांना जखमा झालेल्या असतात आणि अशा पद्धतीने ते गायी सर्व कत्तलखान्यात जातात. मग ह्याच्यामध्ये एक गाय समजा कसाईने 5,000 रुपयाला घेतात, त्याच्यापासून 40,000 रुपये कसे तयार होतील हे कसाई बघत असतो. म्हणजे मटणाचे मांसाचे पैसे वेगळे, कातडीचे पैसे वेगळे, हाडांचे पैसे वेगळे आणि चमड्याचे पैसे वेगळे. एवढं मोठं रॅकेट आहे. आणि ह्याच्यामध्ये हाडांचे जे पैसे येतात ते मुस्लिम समाजातले जे कुरेशी लोक आहेत ते त्या पैशाला हात लावत नाहीत. हाडांचे पैसे हे इस्लामची संपत्ती मानलं जातं, त्यामधून ते अतिरेकी कारवाईंना देखील ते वापरले जातात. म्हणजे लवजियात असेल, कुठे हिंदू मुस्लिम दंगल झाली किंवा कुठं मारामाऱ्या झाल्या तर त्या लोकांना ते पैसे पुरवले जातात अतिरेकी कारवाईंसाठी वगैरे. तर हे NIAच्या रिपोर्टमध्ये किंवा बाकीच्या पोलीस यंत्रणांनी ते तपासामध्ये सिद्ध झालेले आहे की हाडांचे पैसे इस्लामची संपत्ती मानली जाते. हाडांचे पैसे काय केले जातात, जे कोलगेट आपण जे दात घासतो ते कोलगेटच्या पावडरपासून ते आपलं हाडांच्या पावडरपासून ते कोलगेट तयार केलं जातं. ते हाडाच्या कंपन्यांना हाडांचे हाडं जे आहेत हाडाचे ते कोलगेटच्या कंपन्यांना जातात आणि त्याचे पैसे ते सगळे अतिरेकी कारवाईसाठी वापरले जातात. मग एक गाय समजा बैल समजा 500 किलोचा असेल तर 100 किलो सगळं वेस्टेज मटन बाजूला पकडा. आता आज सध्या एका जागेवर जर गाय कापून द्यायचं म्हणजे 180 रुपये किलोनी जागेवर गाय कापून दिली जाते आणि त्याचं मटन बाहेर आता पुणे म्हणा किंवा मुंबईला म्हणा तर 280 रुपये किलोने ते मटन विकलं जातं. इतकं मोठं चांगलं रेट. आणि जर एक्सपोर्ट करायचं झालं बाहेरच्या देशामध्ये तर त्याचे 3 पट 4 पटीने त्याचे रेट आहेत. अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे ते परदेशी जे निर्यात होत होतं ते तुम्ही थांबवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आली? परदेशी निर्यात होणारं जे गोमांस होतं त्याची निर्यात तुम्ही म्हणजे थांबवली, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशासनाची मदत झाली का? म्हणजे आता ह्याच्यामध्ये 2019चा एक प्रसंग आठवतोय मला की बारामतीमध्ये रोज 1000-1500 गायी कापल्या जायच्या. बापरे. आणि त्याचं मास पॅकिंग करून ते व्हिएतनाम आणि दुबईला एक्सपोर्ट केलं जायचं. कुरेशी समाजाचा अध्यक्ष आहे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा कासम कुरेशी म्हणून, तो तिथला एक मोरके आहे. तो काय करायचा, खेडेपाड्यातना त्याचे सगळे ग्रुप आहेत त्या सगळ्यांना कुरेशी लोकांना कामाला लावून तो सगळ्या गायी एकत्र कलेक्शन करायचा आणि बारामती कापल्या जायच्या. म्हणजे फलटणपासून मेन रोडवर, फलटण बारामती रोडला मेन रोडपासून 2.5 किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये तो कत्तलखाना होता आणि त्यामध्ये ते गायी कापण्याचं काम चालायचं. तर ते आम्ही 2019ला स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्यामुळं आम्ही LCBची टीम घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो होतो. 5 कार्यकर्ते आणि 5 LCBचे पोलीस, एक अधिकारी, असं आम्ही त्या ठिकाणी गेलो. ज्यावेळेस आम्ही गेट उघडलं
त्यावेळेस 2 AC कुलिंगचे कंटेनर मोठमोठे त्या ठिकाणी लागलेले होते आणि बाजूला 75 जिवंत जनावरं होती. बापरे. आणि त्यामध्ये 2000च्या वर आपण जे मास पॅकिंग करतो कापून झाल्यानंतर ते बॉक्स त्या ठिकाणी ते बनवलेले होते. तर ज्यावेळेस आम्ही कंटेनर उघडले तर त्यावेळेस त्यामध्ये कंटेनरमध्ये सगळे मिळून एक 25-25 किलोचे बॉक्स त्या ठिकाणी भरलेले होते. ते असे 55 टन मटण होतं. तर त्याची किंमत होती 12,80,00,000. अरे बाप. तर ते सगळं मटण जात होतं व्हिएतनामला. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की पुढं अलीकडच्या बाजूला म्हशीचं मटण आणि आतमध्ये सगळं गाईचं बैलाचं मटण त्या ठिकाणी ठेवलं होतं. ज्यावेळेस आम्ही बॉक्स फोडले आणि त्यावेळेस आम्ही पिवळं मटण गाईचं असतं, बैलाचं मटण लाल असतं आणि म्हशीचं मटण एकदम दुधासारखं पांढरं असतं. जे पांढरं होतं ते आम्ही घेतलं नाही. त्यातलं मग जेवढं लाल आणि पिवळं दिसत होतं ते आम्ही फॉरेन्सिक लॅबचे डॉक्टर आले त्यांच्या मदतीने आम्ही ते काढून घेतलं. त्यावेळेस डॉक्टर सुद्धा त्या कुरेशीला मॅनेज होता. तो म्हणायचा कासम भाई कधीच गाई बैल कापत नाही. बरं. त्याला आम्ही म्हणलो तुझं काम कर तू जे सांगते ते आणि बाकीचं तू आम्हाला अक्कल नको शिकू. त्याच्याप्रमाणे त्यांनी ते फॉरेन्सिक लॅबचं सगळं काढून घेतलं. म्हणजे 5 मिनिटामध्ये कमीत कमी 250 ते 300 कसाई रात्री 11 वाजता त्या ठिकाणी गोळा झाले होते. बापरे. आणि सगळे कोयते हत्यारे बित्यारे सगळे लावून कमरेला होती. मग त्यावेळेस बरीच बाचाबाची झाली. माझ्या अंगावर मारायला आले, बॉडीगार्ड होते. त्यावेळेस पोलिसांमुळे मी त्यावेळेस वाचलो. आणि मग त्यामध्ये एक 75 जनावरांमध्ये एक गावरान गाय होती. ती गावरान गाय गाभण होती. त्या दिवशी रात्री जर आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो तर ती गाय कापली गेली असती. मग त्या दिवशी ती गाय गोशाळेत ज्यावेळेस गेली दुसऱ्या दिवशी त्यावेळेस ती गेल्या गायीने त्या एका गोंडस बाळाला जन्म दिला. मग ते आज गोशाळेमध्ये सर्व जनावर आहेत. मग सर्व कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या मदतीने आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि जनावर सगळी गोशाळेत गेली. कुरेशींनी काय केलं की हैदराबादच्या कंपनीचं सर्टिफिकेट आणले कागद की आमचे सगळं म्हशीचं मटण आहे आणि ते आम्ही कंटेनर सगळे बाहेर चालले होते परदेशामध्ये आणि ते बंद पडल्यामुळे आम्ही आमच्या या ठिकाणी ठेवले होते. तर ते सगळं खोटं नाटक त्यांनी सगळा बनाव तयार केला आणि कोर्टामध्ये दावा दाखल केला की आमचं मटण आम्हाला परत मिळावं, कारण त्याची किंमत होती 12,80,00,000 रुपये. बापरे. तर आम्ही पण वकिलांच्या मदतीने कोर्टामध्ये हजर झालो. कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालं. तर आम्ही आमचे प्रशांत यादव सर म्हणून आहेत जे संपूर्ण महाराष्ट्रभर केसेस लढतात, एकही रुपया आमच्याकडून घेत नाहीत, एकदम निस्वार्थी भावनेने आणि एकदम जोरदारपणे गोरक्षकांची बाजू कोर्टामध्ये मांडतात. त्यांनी आजपर्यंत जेवढ्या काही केसेस घेतल्या त्यातली एकही केसमधली जनावर परत कसांच्या ताब्यात गेलं नाही. कायमस्वरूपी गोशाळेत राहील. प्रशांत यादव म्हणून आहेत. तर मग त्या दिवशी आर्ग्युमेंट झालं. मग कोर्टाला आम्ही विनंती केली की फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही मटण त्यांच्या ताब्यात देऊ नका. जनरेटर लावलेलं आहे गाडीला, AC चालू आहे, कुलिंग चालू आहे. तर तशापद्धतीने मग कोर्टाने फॉरेन्सिक लॅबला आदेश दिला की तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये अहवाल कोर्टामध्ये दाखल करा, सबमिट करा. तर ह्यांनी काय केलं, कुरेशीने फॉरेन्सिक लॅब मॅनेज करायचा प्रयत्न केला. तिथं जाऊन त्यांनी 5-10 लाख रुपये दिले. मग आम्हाला जशी माहिती मिळाली तसं मी पशुसंवर्धन आयुक्तांना भेटलो की असा प्रकार झालाय आणि त्यांना व्हिडिओ दाखवला. ह्याच्यामध्ये कासम कुरेशी ते जे पलटणला बारामतीमध्ये जे कत्तलखाने आहेत मोठमोठे 8, तर त्या ठिकाणी कुरेशी रक्ताच्या थारोळ्यामध्ये उभा आहे. अशी वासरं सगळी अशी तडफडत आहेत आणि अर्धवट सोललेली आहेत, काही तुकडे केलेले आहेत. असं सगळी ती परिस्थिती, ती व्हिडिओ मी आयुक्तांना दाखवला. मला अशी परिस्थिती आहे, सकाळी जनावरं कापली, संध्याकाळी आम्ही रेडी केली. आम्ही म्हणतो म्हणून गाईचं द्यायचं नाही, ते म्हणतात म्हणून म्हशीचं द्यायचं नाही. त्यामुळे तुम्ही जे काय असेल ते लिगली सत्य रिपोर्ट तुम्ही न्यायालयापुढे मांडा. आणि असा भ्रष्टाचार झाल्याचं आमच्या कानावर आलंय अशी खात्रीशीर माहिती मिळाली. मग त्यांच्यामध्ये आम्ही गणेशखिंड फॉरेन्सिक लॅबला गेलो, त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्या अधिकाऱ्याला आम्ही विनंती केली की तुम्ही जे काय असेल ते सत्य रिपोर्ट द्या. जर तुम्ही खोटा रिपोर्ट दिला तर आम्ही तुम्हाला हायकोर्टात खेचू, आम्ही सोडणार नाही कोणालाही. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर इतकं हे झालं की त्यांचा कुरेशी लोकांचा वकील आमच्यापाशी आला. मग कोर्टात फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला, तो फोडायच्या आधीच तो मला काय तुमच्यासारखा रिपोर्ट करून घेतला. मग त्यांचं इतकं बारीक लक्ष आमच्यावर होतं. आणि फॉरेन्सिक लॅबचा ज्यावेळेस रिपोर्ट जज साहेबांनी फोडला त्यावेळेस काऊ पॉझिटिव्ह, बफेलो निगेटिव्ह आलं. मग आम्ही कोर्टाला अशी विनंती केली की न्यायदेवतेची दिशाभूल केली खोटी डॉक्युमेंट दाखल करून, तर तुम्ही त्याच्या विरोधात एक गुन्हा दाखल करावा. आणि ज्यावेळेस तुम्ही मटण काढणार आहे त्यावेळेस आम्हाला तिथं उपस्थित राहायची परवानगी द्या, कारण स्थानिक पोलीस मदत करत नाहीत आणि ते परत आज गाडलं म्हणून दाखवतील आणि परत देतील. कारण त्या मटणावर एक विशिष्ट प्रकारचं द्रव टाकलं जातं. 1 वर्ष त्याची मटणाची वॉरंटी असते. 1 वर्ष मटण ते खराब होत नाही. असे 4,600 बॉक्सेस होते. मग पोलिसांचा अहवाल गेला की स्वामी तिथं आला तर हिंदू मुस्लिम होईल, वातावरण बिघडल, त्यामुळे स्वामीला तिथं उपस्थित राहायची परवानगी देऊ नका वगैरे वगैरे. मग साहेब चांगले होते. साहेबांनी काय केलं, प्रत्येक बॉक्सचा पंचनामा, प्रत्येक बॉक्सला 2 पंच आणि कॅमेरा शूटिंग बॉक्स होते ते असे 4,600 प्रत्येक बॉक्सचा पंचनामा. आणि प्रत्येक असं व्हिडिओ शूटिंगद्वारेच ते मटण फोडून सगळे बॉक्सेस फोडून गाडलं पाहिजे असा आदेश दिला. आणि त्याच्यानंतर ते सगळं मटण गाडलं गेलं. पोलिसांनी सगळं गाडल्याचे पंचनामे वगैरे सगळे कोर्टात दाखल केले आणि ते सगळं झालं. मग त्याच्यानंतर कुरेशींनी काय केलं की आमची गोशाळा आहे
तो इतका हरामखोर आहे, त्यांनी काय केलं की गोशाळा नोंद केली. त्याला आपलाच एक हिंदू माणूस सोबतीला दिला, म्हणजे सोबतीला त्यांनी घेतला. तो अध्यक्ष कुरेशी आणि तो एक हिंदू उपाध्यक्ष. आणि कोर्टामध्ये दावा दाखल केला की आम्ही शेतकरी आहे, पोलिसांनी आणि स्वामींनी येऊन आमच्यावर दरोडा टाकला आणि ते जनावरं घेऊन चालले होते. मग स्थानिक पोलीस तिथे आले आणि त्यांच्यामुळे ते वाचलं. म्हणजे स्थानिक पोलीस त्यांचे लागेबंदी होते. तर ते सगळं वरिष्ठांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं, कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कायमस्वरूपी जनावरं गोशाळेत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. इतका एक मोठा प्रसंग त्या ठिकाणी बारामतीमध्ये घडला. म्हणजे हे सगळं परत तिकडे निर्यात होणार होतं ते सगळं. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एवढं मोठं रॅकेट चालायचं. म्हणजे संदीप पाटील सर SP असल्यापासून ते आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 99% गोवंश हत्येबंदी झालेली आहे. पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. चोरून मारून एखादा टक्का कुठेतरी चालत असावं. तुम्ही आता जसं म्हणजे आता सांगितलं की ॲडव्होकेट प्रशांत यादव हे तुम्हाला खूप सहकार्य करतात, पण हे सगळं तुम्ही जसं गोरक्षण करता, जेव्हा तुम्ही जनावरं घेऊन चाललेली गाडी पकडत असाल किंवा गोमांस असलेली गाडी पकडत, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे अनेक कायदेशीर प्रक्रियेमधून जावं लागत असेल ना या सगळ्या गोष्टी. बरोबर. काय काय त्यात ती म्हणजे गाडी पकडल्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या कोणत्या कायदेशीर प्रक्रियेला तोंड द्यावं लागतं? ह्याच्यात आपण गाडी पकडली की पोलिसांच्या मदतीने आपण गाडी ताब्यात घेतो, पोलीस स्टेशनला घेऊन जातो. पोलिसांचं सहकार्य तुम्हाला? पोलिसांचं सहकार्य अतिशय उत्तम आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस चांगल्या पद्धतीने मदत करतात. आणि पोलिसांच्या मदतीने ज्यावेळेस आम्ही गाडी पकडतो त्यावेळेस गाडीमध्ये जी काही वस्तुस्थिती असते, काही वेळेला जनावरं खाली पडलेली असतात, उभी असलेली जनावरं तुडवली जातात, काही वेळेस जनावरं चिकटपट्ट्यांनी, जी लहान लहान वासरं असतात गोंडस, जी जर्सी गाईचं खोंड झालं की ते लगेच दुसऱ्या दिवशी ते कापायला जातात. 1 दिवसाचं बाळ असतं ते, तर त्या वासरांना तोंडाला चिकटपट्ट्या बांधलेल्या असतात, चारी पाय बांधून वगैरे टाकलेले असतात. तर ती सर्व वस्तुस्थिती आम्ही FIR मध्ये नोंद करतो. व पोलीस टेम्पो चालकाला विचारतात, बाबा तू कुठून कुठे घेऊन चाललाय? त्यावेळेस तो अमक्या ठिकाणावर अमक्या ठिकाणी कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी घेऊन चाललोय असा FIR मध्ये उल्लेख केला जातो. त्याच्यामध्ये जनावरं वाहतुकीचा परवाना नसतो, RTO जनावर वाहतूक करण्याचा परवाना असतो, तर तो त्यांच्याकडे नसतो. पशुवैद्यकीय दाखला असतो, बाबा जनावर वाहतूक करण्यास योग्य आहेत किंवा नाही असं डॉक्टरनी सर्टिफिकेट द्यावं लागतं, तर ते त्यांच्याकडे नसतं. जनावर खरेदी विक्रीच्या पावत्या नसतात. अशा प्रकारे सगळं क्रुएल्टी ऍक्ट प्रमाणे एक गाडीमध्ये चारा पाण्याची व्यवस्था नाही, औषध उपचाराची व्यवस्था नाही, म्हणून पशुक्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 हे त्या ठिकाणी लागतं. आणि महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे, त्यामध्ये गाय, बैल, वळू यांच्या कत्तलीला बंदी आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5A, 5B व 9 प्रमाणे आपण गुन्हा दाखल करून सर्व जनावरं जी सरकार मान्य आहेत, ज्या गोशाळा तालुका जिल्ह्यामध्ये आहेत, त्या गोशाळामध्ये पालन पोषणाकरता पाठवत असतो. ज्यावेळेस आपण मटण पकडतो, ज्यावेळेस गाई बैल कापून येतात, तर त्या कारमध्ये आता सध्या त्यांनी नवीन युक्त्या लढवल्यात की आता मध्ये आम्ही 3 महिन्यापूर्वी एक दुधाचा टँकर पकडला. तर दुधाच्या टँकरमध्ये कुणी म्हणणार नाही गाईचं मटण चाललंय, बरोबर आहे. टँकर पुढं क्षत्रिय कुलावतंस, आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती, आणि ड्रायव्हर पण हिंदूच, गळ्यात भगवं उपरणं वगैरे घालून, गाडी मालक पण हिंदूच. तर अशा पद्धतीने ते रोज गाई कापायचे नगरमध्ये, ते टेम्पोत भरायचे आपल्या टँकरमध्ये आणि ते मुंबईला जायचं. पुढं नंबर प्लेट वेगळी, मागं नंबर प्लेट वेगळी. म्हणजे नगरपासून गाडी भरायची, ती मुंबईला जाऊन खाली येऊन परत नगरला जाईपर्यंत कुठे पोलिसांनी अडवलं नाही त्याला. म्हणजे आम्हाला माहिती आम्हाला जसं माहिती मिळाली तसं आम्ही पोलिसांमध्ये गाडी धरली आणि गुन्हा दाखल केला. ज्यावेळेस आपण मटण पकडतो त्यावेळेस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल घेतला जातो. प्रथम दर्शनी गोवंश सदृश मांस दिसत आहे, त्यामध्ये गाईची बैलाची मुंडकी दिसतात, पाय दिसतात, कातडी काढलेल्या अवस्थेत धड असतं. आणि मग ते त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आहे, त्यातलं कलम 5K लागतं. गाईचं बैलाचं मांस ताब्यात ठेवता येत नाही. आणि IPC 429 लागतं, गाई बैल कापलं तर ते 429 लागतं, त्याला शिक्षा आहे. आणि ते मग सगळं आपण ते कोर्टामध्ये पोलीस अहवाल दाखल करतात की मांस नाशवंत असल्यामुळे आम्हाला ते डिस्पोज करायची परवानगी द्यावी. मग आपण 2 पंच घेऊन खड्डा उकरून JCPनी, जसं आपण अंत्यविधी करतो, गाईचं मांस टाकून, त्याचं मीठ टाकून, थायमीठ टाकून, असं सगळं पूर्णपणे डिस्पोज करतो. मी आता तुमच्याशी बोलतोय, तुम्ही अगदी सूक्ष्म अभ्यास केलेला आहे, म्हणजे अगदी तुम्हाला कलम वगैरे सगळं तोंडपाठ एवढे बारकावे, एवढा सगळा अभ्यास कसा काय? म्हणजे एवढं अनुभवातनं शिकत गेलो मी. हो ना. आणि हे सगळं करत असताना घरच्यांचा कसं काय? म्हणजे घरच्यांचा अजिबात मला विरोध नाही. बरं, म्हणजे फुल सपोर्ट आहे मला गोरक्षणाच्या कामाला, कारण एक काहीतरी चांगलं काम करतोय मुलगा आणि त्याच्यामुळे जीव वाचतोय, घरचे सगळे आनंदी आहेत. म्हणजे मध्ये एक प्रसंग घडला घरच्यांवर. माझ्या बहिणीला रमजानच्या दिवसामध्ये 2 मुसलमानांनी
घरी जात असताना तिला अडवलं, तिच्या नवऱ्याला, तिला आणि बाळाला. हां आणि गाडीवर 2 कोयते मारले. पैसे मागितले, ते म्हणले पैसे नाहीत आमच्याकडं. हां आणि हातात अंगठ्या होत्या, गळ्यात सोनं होतं, मोबाईल होते, पण ते त्यांनी घेतलं नाही. मग इनडायरेक्टली धमकी देण्याचा प्रकार केला. नंबर प्लेट खोटी होती. म्हणजे हल्ले करायला येणारे सगळे मुस्लिम पेहरावामध्ये होते. गोल टोपी, पायजामा कुर्ता असं ते होतं. तरी देखील घरचे घाबरत नाहीत. हे फार महत्वाचं आहे की चांगलं म्हणजे काम आहे. घरच्यांचा पाठिंबा आहे तुम्हाला आणि घरच्यांना हेही माहिती आहे की बाबा हा इतकं काम करतोय, ह्याला पोलीस प्रोटेक्शन आहे, आपल्या मुलाला पोलीस प्रोटेक्शन आहे आणि आपल्यावर पण असा कधी आघात होऊ शकतो, तरी पण न डगमगता ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल की अध्यात्मामध्ये पुत्र भवा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. आपल्या मुलाचं कौतुक कुठल्या क्षेत्रामध्ये तो कार्य करत असेल तर आपल्या आईवडिलांना त्या मुलाचं कर्तृत्वाचा अभिमान असतोच. तसं तुम्ही आज ही देशसेवा करताय आणि त्या देशसेवेचा अभिमान तुमच्या आईवडिलांना आहे. पण असं हे सगळं होत असताना आता तुम्ही म्हणले की कौटुंबिक तुम्हाला पाठबळ आहेच, पण अशी काही एखादी वाईट घटना घडली आहे का की ज्याच्यामुळे आपण हे कार्य करतोय, पण हे कार्य करत असताना असं कधीतरी नैराश्य आलंय का की नाही आता हे का कार्य करतोय आपण, का आपण ही जबाबदारी म्हणून स्वीकारलेली आहे, आपल्या जीवनाचं ध्येय हेच का ठेवलंय आपण गोरक्षण, पण आता हे नको, आपल्याला नको करायला, असं कधी नैराश्य आलंय का तुमच्या आयुष्यामध्ये? पाठीमागं आलो होतं 1-2-3 महिन्यापूर्वी. बरं. मी सिंहगड रोडला भाड्याने राहिला आहे. बरं. तर आता मला 2015 पासून पोलीस संरक्षण आहे. तर 2015 पासून 2015 पासून जीवाला धोका आहे, बऱ्याच वेळा हल्ले झालेत आणि सुपाऱ्या असल्यामुळं पोलिसांनी मला संरक्षण दिलंय. बरं. आणि आजपर्यंत मी पोलिसांमुळे जिवंत आहे, जे आपल्या समोर दिसतोय ते. अगदी. तर भाड्याने जिथं राहिलाय तिथं पोलिसांचा वावर असतो, कार्यकर्त्यांचं येणं जाणं असतं. माझ्यासोबत 24 तास दिवसा 2 रात्री 2 असे 4 पोलीस असतात. तर आजूबाजूची लोक सगळी घाबरट आहेत. म्हणजे बाबा कशाला हे काहीतरी अनर्थ घडत. मध्ये सुपारी घेणारे लोक घरापाशी येऊन फिरून गेले. बरं. आणि ते पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी सगळं सर्च वगैरे केलं होतं पाठीमागं. आणि आत्ता मध्ये पण संरक्षण वाढलं आणि कार्यकर्ते येणं जाणं असल्यामुळं ते लोक जरा घाबरतात, कसं हे काहीतरी चुकीचं अनर्थ व्हायला नको, आपल्या अंगलाट येईल काहीतरी, म्हणून आजूबाजूची लोक घर मालकाचे कान भरत असतात. तर 2-3 वर्षाला मला घर चेंज करावंच लागतं. बरं. तर मग ते असं झाल्यानंतर मग या मागच्या 3 महिन्यांमध्ये मला रूम सोडायला लावले. म्हणजे आमच्या त्या गल्लीमध्ये एकूण 17 फ्लॅट रिकामे होते. बरं. आम्ही 17 फ्लॅट फिरलो की भाड्याने द्या, पण ते पहिल्यांदा हो म्हणायचे, नंतर म्हणायचे नाही आम्हाला नाही द्यायचं तुम्हाला. मग असं त्या ठिकाणी घडायचं. एक तर असा होता माणूस की 11,000 रुपये भाडं ठरलं आणि 20-30 हजार रुपये 40,000 रुपये डिपॉझिट ठरलं आणि आम्ही सगळेजण होतो सोबत. तर म्हणले तुमचा मुलगा काय करतो, आईने सांगितलं असं असं गोरक्षण करतो, त्यामुळे त्याला संरक्षण आहे. तर तो म्हणलं ठीक आहे. आणि आम्ही घरी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांनी फोन केला की तुमचा मुलगा गोरक्षण करतोय, आम्हाला पटत नाही, बापरे, आणि आम्हाला तुम्हाला घर द्यायचं नाही, आपलं जे काय ठरलं ते कॅन्सल 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 असं माणूस. म्हणजे त्याला गाईचं दूध खायला लागतं, प्यायला लागतं, तूप खायला लागतं. आणि गाई वाचवणारा माणूस जर तुम्हाला नको असेल तर म्हणलं आपण कशासाठी काम करायचं आणि का करायचं, असं मला त्यावेळेस प्रश्न आला. पण म्हणलं आईला चांगलं काम करत असताना अशा अडचणी येत राहतात आणि अडचणी मात देऊन आपण काम करत राहिलं पाहिजे, असं होणारच. मग नंतर मग ज्यावेळेस आम्ही घर घेतलं आत्ता, त्यावेळेस आईनी स्वतः, मग मी काही त्यावेळेस गेलोच नाही, घरच्यांनी पाहिलं. मग त्यांनी असं फक्त सांगून ठेवलं की मुलगा असंच काम करतो, 1-2 महिन्यातनं एकदा घरी येतो आणि त्याला संरक्षण आहे वगैरे. मग ते ठीक आहे म्हणलं, आता आत्ताचा मालक तरी चांगला आहे. नाही, मी नक्कीच हा आपला संवाद जे जे ऐकतील किंवा आपल्या गप्पा जे ऐकतील त्यांनी खरं तर अशा कार्याच्या पाठीमागं अनेकांनी उभं राहिलं पाहिजे. हे सगळं गोरक्षणामध्ये किंवा तुम्ही आता हे सगळं करताय त्याच्यामध्ये मागाशी तुम्ही सांगितलं की फार मोठं अर्थकारण आहे. एवढं मोठं अर्थकारण जर असेल, एवढं मोठं जर कसायांचं नुकसान होत असेल, तर मग आम्हाला अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला पण प्रलोभनं दाखवत असतील ना. बऱ्याच वेळा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, तुला आम्ही पैसे देतो, तू गाड्या सोडून दे आणि आमच्यावर कारवाई करू नको, तुला जे पाहिजे असेल ते तुला देऊ. तसं आम्ही त्या गोष्टीला मी कधीच बळी पडलो नाही. ज्या ज्या वेळेस मला फोन केले गेले, आमिष दाखवली गेली, त्या वेळेस प्रत्येक वेळेस मी लेखी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला केल्यात आणि त्याची प्रत वरिष्ठांकडे पाठवली. आता एक्झाम्पल, तुम्ही जर मला फोन केला की स्वामी माझ्या 2 गाड्या चालल्यात आणि त्या गाड्या तू पकडायच्या नाही, तुला काय असेल त्याच्या बदल्यात मी एवढी एवढी रक्कम देतो किंवा तुला काय पाहिजे असेल तुला देतो, पण तू माझ्या गाड्या सोड. तर तुम्ही फोन केलेला त्याचा नंबर, टायमिंग आणि ज्या दिवशी फोन केला ती वेळ, आपलं दिनांक, असं सगळं सविस्तर अर्ज, त्यात तुम्ही काय काय शब्द वापरले शब्दांसहित, मी हिंदीत बोलला असू
किंवा मराठीत बोललेला असो, बरं ते प्रत्येक शब्द घालून त्याच्याप्रमाणे रितसर अर्ज करून मी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यात आणि त्याची रिसिव्ह कॉपी घेऊन मी माझ्या फाईलला लावून ठेवल्यात. बरं मग हे काम करत असताना तळेगाव दाभाडेला मध्ये मी एकदा 2 गाड्या पकडल्या. बरं. त्यावेळेस 2015 गोवंश हत्याबंदी कायदा लागू व्हायच्या आधीची गोष्ट 2014ची. तर त्यावेळेस देशी बैल कापायला परवानगी होती, पण ते भाकड असेल तरच तुम्ही कापू शकत होते. बरं चांगले जर बैल असतील तर कायद्यातील कलम 6 प्रमाणे ते कापायला बंदी होती. बरं तर त्याच्याप्रमाणे आम्ही काय करत होते, चांगले बैल जर असतील दष्टपुष्ट ती सगळी देवणारला कापायला जायचे. ते आम्ही त्या 2 मुंबईला जाणाऱ्या गाड्या आम्ही तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला पकडल्या. तर त्यावेळेस ड्रायव्हर डायरेक्ट PI साहेबांसमोर आला, कारण आम्ही तळेगाव दाभाडे टोल नाका तळेगाव पोलीस स्टेशनकडे होता. तर पोलीस वैतागायचे. दर गुरुवार, शुक्रवार, रविवार असे आठवड्यातले 3-4 दिवस आम्ही रोज तिथं 2-4 गाड्या धरायचोच. तर पोलीस पण वैतागलेले असायचे. तो ड्रायव्हर आला, क्या स्वामी भाई तेरे को हप्ता चालू आहे, तब भी तू गाडी पकड रहा, असं तो बोलला. मी म्हणला तू असं कसं काय बोलू शकतो. तर PIने मला शिव्या दिल्या. शिव्या देऊन मला टाकलं लॉकअपला. तिने एक काम केलं की माझा मोबाईल नाही काढला. मग मी डायरेक्ट कंट्रोलला फोन केला की माझी काही चूक नसताना मी कोणाकडनं 1 रुपया न घेता मला ह्यांनी आत बसवलंय आणि माझी बाजू ऐकून घेतलेली नाही आणि माझ्यावर चुकीचं काम चाललेलं आहे. पैसे खाणारे लोक दुसरे आहेत, आम्ही पैसे खातच नाही. तर त्यांनी तपास तरी करावा. मग वरून फोन आल्यानंतर मला परत बाहेर काढलं. मग मी साहेबापुढं माझा हा मोबाईल ठेवला. म्हणलं तुम्ही चेक करा. माझं तेव्हा बँकेत खातं बी नव्हतं. तर चेक करा म्हणल्यावर मग तो लगेच ड्रायव्हर मला, देखो साहब ए स्वामी का दुसरा नंबर आहे, ये नंबर नाही आहे. मग त्यावेळेस 81 नंबर मला आठवतो. त्याचा ते महेश जाधव म्हणून एक वडगावातला होता. तर त्या साहेबांनी त्याला फोन केला की अरे स्वामी बोलतोय का. तर तो म्हणला हा स्वामी बोलतोय. बरं मग साहेबांनी शिव्या दिल्या. मला इथं माझ्यासमोर एक स्वामी, तू कोण म्हणला, कुठला स्वामी. मला मग त्यावेळेस मला कळलं की याच्याला हा आपल्या नावाचा गैरवापर करून पैसे घेतोय. बरोबर त्याची माहिती काढली मी. रितसर जो काय प्रसंग घडला तो सगळा लगेच रितसर पोलीस स्टेशनला कळवला. त्याच पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि वरिष्ठांना पण कळवलं. त्यावेळेस पुणे ग्रामीणची हद्द होती. बरोबर तर त्यावेळेस मी सगळं तक्रारी दिल्या आणि त्याच्यावर वॉच ठेवून मी त्याला 2016च्या दरम्यान 15 ते 16च्या दरम्यान त्याला रेड हँड पैसे घेताना मी 29,000 रुपये एका गाडीचा हप्ता घेताना पकडलं. मग त्यावेळेस त्या ड्रायव्हरने जी हकीकत सांगितली की बैलाची गाडी धरली तर 1 लाख रुपये तोडपाणी तो करायचा आणि 20-25 हजार रुपये हप्ता भरायचा. घरी खायचे वांदे असताना त्यांनी इतकं मोठी संपत्ती चालू केली. आणि असे मयंक कांबळे त्यांचा एक ग्रुप होता, ते पण असेच गोमासाच्या जनावरांच्या गाड्या आडून पैसे घ्यायचे. हे सगळं करत असताना विरोधक भरपूर तयार झाले असतील ना. विरोधक भरपूर तयार झाले, हल्ले झाले, धमकी येतात. त्याला आम्ही कधीच भीक घालत नाही. नाही आता गोरक्षक खूप गोरक्षक आहेत. फक्त जे असे काही गोरक्षक आहेत फक्त नावाच्या पुढे आम्ही गोरक्षक आहोत म्हणून लावतात. पण गोरक्षणाचं एवढं समर्पित भावने तुम्ही काम करत आहात. हे करत असताना अरे आम्ही पण गोरक्षक आहे, आम्ही पण हे सगळं करतो, पण स्वामीचं नाव इतकं मोठं झालेलं आहे, स्वामीला इतकं आता पोलीस प्रोटेक्शन आहे वगैरे, ह्याच्यातून पण बरेच विरोधक तयार झाले असतील ना. होतात, पण ते काय चालायचं, दुर्लक्ष करतो आपण. आपलं ध्येय एक गाय वाचवणं आणि सगळ्यांनी मिळून गाय वाचवण्याचं काम केलं. आता एक दोन गोष्टी आहेत ना. आत्ताचं यंग जनरेशन जे आहे ते थोडंसं दिखावा करण्यामध्ये फार पुढे आहे की नाही का. म्हणजे त्याला एक लाईफस्टाईल असते. म्हणजे ते एंट्री करणं वगैरे असं जे म्हणतात नाही का. मग एंट्री केली, त्यांनी अशी एंट्री केली, त्यांनी तशी एंट्री केली. आता तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुमच्याबरोबर पोलीस प्रोटेक्शन असतं किंवा काय, हे पाहून पण बरीच मुलं असं मला वाटतं की तुमच्यासारखं तुम्हाला कॉपी करायला जात असतील. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगा. नाही, त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना पोलीस संरक्षण मिळेलच. मी काय पोलीस संरक्षण मला द्या म्हणून बोललेलं नाही. बरोबर आहे. पोलिसांनी स्वतःहून मला दिले. त्यांच्याकडे काही गोपनीय रिपोर्ट आलेत, सुपाऱ्या गेलेल्या आहेत माझ्या, परत माझ्यावर बऱ्याच वेळा हल्ल्याचे प्रकार झालेत. त्याच्यामुळे पोलिसांनी काही होऊ नये, बरोबर आहे, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांनी मला संरक्षण दिलेलं आहे. भीती वाटते का. भीती वाटते. नाही, भीती वाटत नाही अजिबात. आज गायीसाठी आपण मेलो तर उलट चांगलं आहे ना. बाकी किडे मुंग्यांसारखे मारतात त्यापेक्षा. हल्ले खूप झाले ना. हल्ले 8 वेळा माझ्यावर हल्ले झालेत आतापर्यंत. आणि आता नुकताच मध्ये आळे फाट्याला एक हल्ला झाला. त्याच्यामध्ये साऊथ पिक्चर मध्ये जसं चालतं, बरं, एक नगरची कोर्टाची तारीख संपून मी पुण्याला येत असताना एक जनावरांची गाडी दिसली आळेफाटा रोडला. तर ती गाडीचा पाठलाग करत मी परत ती गाडी धरायला गेलो. तर पोलिसांचं यायला थोडासा वेळ झाला आणि ती गाडी घुसली मोहल्ल्यात. तर मोहल्ल्यात घुसल्यामुळे मग तिथं बरीच बाचाबाच झाली. मग आम्ही परतीचा प्रवासाला निघालो. त्यांनी एकदम गाडीला गाडी फॉर्च्युनर आडवी लावली. बरं. मग ती आमचा कार्यकर्ता हुशार होता, त्यांनी बरोबर गाडी बाहेर काढली. 180-190 आमची क्रेटा होती. गतिरोधक बरोबर पण एवढी गाडी उडायची. आणि मग पिक्चर मध्ये जसं चालतं, गाडी कोयते, तलवारी, पाईप, गज, त्या पद्धतीने ते मारामारी चालायच्या. आणि बॉडीगार्डने पिस्टल दाखवली तरी थांबत नव्हते. पोलीस स्टेशनला आल्यावर बी त्यांनी बरीच मारामारी झाल्या. मग 307 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यांच्यावर
आणि आरोपींना अटक केलं. असे बरेच हल्ले झाले. श्रीगोंद्यामध्ये जे हल्ला जो झाला त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच हल्ला झाला. नमाज सुटला आणि 100-150 लोक एकदम आमच्यावर तुटून पडली. बरं. त्यात आमच्या एका कार्यकर्त्याला अजून बोलता येत नाही. आज कार्यकर्त्यांमुळे मी आज जिवंत आहे, पोलिसांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे. इतकी भयानक परिस्थितीचे हल्ले झाले. हे सगळं करत असताना गोशाळा वगैरे इकडे तुम्ही जनावरं देता, काही देता, तर गोशाळा इतक्या सक्षम आहेत आपल्या की हे सगळं जेव्हा जनावर तिथे जातं. मला चाऱ्याच्या विषयी बऱ्याच वेळेस मी जेव्हा फिरतो तेव्हा आमच्या गोशाळेला चारा कमी पडला किंवा जनावर आजारी पडलं तर त्याच्यावर उपचार होत नाहीत व्यवस्थित, अशा काही गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. काही गोशाळा सक्षम आहेत. जैन समाज ज्या गौशाळा चालवतात त्या गोशाळा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पालन पोषण केलं जातं जनावरांचं. ज्या गोशाळा दुर्बल आहेत, आर्थिक परिस्थितीमुळं कमकुवत आहेत, त्या गोशाळांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे. आता सध्या गोसेवा आयोग स्थापन झाले महाराष्ट्रामध्ये. तर गोसेवा आयोगाच्या माध्यमातून सर्व गोशाळांना चाऱ्याची मदत म्हणा किंवा जी काय मदत असेल तर ती दिली जाणार आहे. अशा पद्धतीने गोसेवा आयोगाचं देखील काम चांगल्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि आता म्हणजे मगाशी तुम्ही सांगितले गायीचे उपयोग, की गायीचं दूध आपण पितो, गायीचं तूप आपण खातो, गायीच्या शेणाचा गवऱ्यांसाठी उपयोग होतो किंवा गोमूत्राचा उपयोग होतो. हे सगळं होत असताना गाईला तर आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आईच म्हणलेलं आहे. अनेक शहरामध्ये राहत असताना माणसांना असं वाटतं की आपण गोपालन केलं पाहिजे, पण शहरात राहत असल्यामुळे काही मर्यादा त्यांना येतात. मग त्यांनी गोपालनाची इच्छा असेल तर त्यांनी ह्याच्यामध्ये कसं योगदान देता येईल त्यांना? तर ह्याच्यामध्ये काय, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी गोशाळा आहेत ज्या ठिकाणी बाबा कत्तलीपासून वाचवलेल्या गायींचा सांभाळ केला जातो. तर त्या ठिकाणी ज्या गायी वाचलेल्या असतात, एखादी सड बाद झाला, गाभण राहत नाही म्हणून ते कापाय दिल्यात, तर त्या गोशाळेत आल्यानंतर ते व्यायला जातात आणि त्या गायीच्या दुधापासून ताक म्हणा, दही म्हणा किंवा तूप तयार केलं जातं किंवा शेणापासून गवऱ्या तयार केल्या जातात, धूप तयार केलं जातं. वेगवेगळे प्रोडक्ट गोशाळेमध्ये तयार होतात. तर ते आपण विकत घेऊन त्याचे पैसे जर तुम्ही गोशाळेला दिले तर त्याच्यातनं गोशाळेला भरपूर मोठी मदत होईल. गोमूत्र अर्क देखील त्या ठिकाणी केलं जातं, शेणखत तयार होतं. तर ते सगळ्यांनी समाजाने मिळून जर एकत्रित त्या ठिकाणी काम केलं तर ते होईल. आता वाढदिवसाचा एक ट्रेंड आहे, वेगवेगळे मुलं वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करतात, म्हणजे संस्कृतीला धरून वाढदिवस साजरे करतात. ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गोग्रास देऊन वाढदिवस साजरा करतात. तर मग ही जी चळवळ आहे ही कशा पद्धतीने अजून पुढे नेता येईल आणि ह्या निमित्ताने तुम्ही आपल्या तरुण मित्रांना काय आव्हान कराल? आता आमच्या परिवारात जेवढे गोरक्षकांचे वाढदिवस असतात, बाबा एक पेंडी का होईना, तू 5 रुपयाची पेंडी तरी घेऊन तू गायला दे. आपण केक जरी घ्यायचा म्हणलं तरी 350-400 रुपये जातात आणि 1000-2000 रुपये सहज सगळेजण मिळून जर आपण कॉन्ट्रीब्युशन केलं तर बर्थडे बॉयनी जर ते गोशाळेमध्ये चाराची 1 टनाची गाडी 2 टनाची गाडी जर त्या ठिकाणी दिली, आणि असं आम्ही जनजागृती करतोय पोरांमध्ये, तेव्हा तुम्ही केक न कापता तुम्ही तुमचं मित्र परिवाराला आव्हान करा. मग मी स्वतः आव्हान करतो की तुम्ही केक आणू नका, गिफ्ट आणू नका, त्याचा निधी तुम्ही मला द्या, ते आम्ही गोरक्षणासाठी वापरू किंवा गोशाळेसाठी वापरू. तर अशा पद्धतीने सर्वजण आता माझं बघून सगळीकडे चालू केले सगळ्यांनी, आणि अजून जनजागृती झाली म्हणजे गोशाळेनं बरीच मदत होईल त्यामध्ये. जसं मगाशी तुम्ही मला सांगितलं की कुटुंबाचा पाठिंबा आहे, पण हे कार्य करत असताना तुमचे अगदी जिवलग सहकारी कोण आहेत आणि त्यांच्याविषयी, म्हणजे आता हे सगळं कार्य करताय तुम्ही, आता तुम्हाला फिरावं लागतं, खूप गोष्टी आहेत की दैनंदिन जीवनामध्ये त्याची गरज आपल्याला पडत राहते, तर हे सगळं ह्याच्यामध्ये सहकार्य कोण करतो तुम्हाला आणि असे जवळचे सहकार्य कोण आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा? ह्याच्यामध्ये भरपूर सहकार्य जवळचे, एकाला नाव घेतलं एकाला रागेल, माझं नाव नाही घेतलं, तर असे बरेच जीवाभावाचे सगळे सहकारी आहेत, जीवाला जीव देणार आहेत. मी उद्या एखाद्याला मला मारतील पण, आणि माझ्यासाठी मार खाणारे बी लोक आहेत. खरं. तर अशी कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत काम करणारे, आणि त्यांच्यामुळं आजपर्यंत मी सुखरूप आहे. माझ्यावर येणारा प्रत्येक वार पोरांनी स्वतःच्या अंगावर घेतलाय. वा, असे जीवाला जीव देणार, मी ते स्वतः अनुभवलंय की जीवाला जीव देणारे मित्र तुमच्या सोबत आहेत. तुमच्या ह्या अडचणीमध्ये प्रशासनाची भूमिका काय, म्हणजे ज्या अडचणी येतात तुम्हाला त्यावेळेस प्रशासनाची भूमिका काय असते, त्याच्यात तुम्ही समाधानी आहात का? प्रशासनाची भूमिका कधी कधी चांगली होती, मदत करतात, काही ठिकाणी मदत करत नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो. इंदापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आहेत, पुण्यश्लोक मालोजीराजे भोसले यांची त्या ठिकाणी समाधी आहे, आणि त्या समाधीच्या ठिकाणी एकूण 7 बेकायदेशीर कत्तलखाने आहेत.
बरं. त्या ठिकाणी रोज हजारो गायींची कत्तल चालायची आणि त्याचं मांस सगळं हैदराबादला जायचं बरं. आणि तिथं मांस पॅकिंग होऊन ते व्हिएतनाम, दुबईला, त्याचप्रमाणे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी एक्सपोर्ट केलं जातं, म्हणजे पाठवलं जायचं गाड्यांमध्ये भरून. बरं. हां. तर ते आम्ही कारवाई केली. मग आम्ही कत्तलखान्याला पत्र दिलं, म्हणजे नगर परिषदेत, इंदापूर नगर परिषदेत, तुम्ही हे कत्तलखाने जे आहेत बेकायदेशीर ते तुम्ही उद्ध्वस्त करून टाका. बरं. कारण ही जी पुण्यभूमी आहे त्याचा अपमान होतोय आणि रक्त जमिनीमध्ये सांडलं जाते. तर ते त्यांना आम्ही 4 वेळा पत्रव्यवहार केले, त्यांनी काय ऐकलंच नाही. शेवटी आम्ही त्यांना एक कायदेशीर नोटीस बजावली की तुम्ही जर कोणतीही कारवाई करत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात न्यायालयात जाऊ. बरं. आणि तरी देखील त्यांनी नोटीस देऊन देखील त्यांनी कुठली कारवाई केली नाही. आणि कसाईंची बाजू घेऊन राजकारणी लोक त्यातमध्ये पडून सगळी मदत, सगळी मिलीभगत सगळ्यांची. तर त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला 80 प्रमाणे नोटीस दिली की तुमची लोक काम करत नाहीत, आम्हाला तुमच्या विरोधात केस करायची कलेक्टरला. कलेक्टरच्या विरोधात आम्हाला 80 प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो कोर्टात. तर आम्ही तुमच्या विरोधात आम्ही कोर्टात चाललोय. तर त्याच्यानंतर 10-15 दिवसामध्ये सूत्र हल्ली. पोलिसांचा अहवाल होता या ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने चालले आहेत, बेकायदेशीर सगळे शेड उभे केलेत. पोलिसांनी पत्र दिलंय की तुम्ही कत्तलखाने पाडा, तुम्हाला जो काय बंदोबस्त लागेल तो आम्ही तुम्हाला देऊ. पण तरी देखील हे काम करायला मागत नव्हते. मग त्याच्यानंतर कलेक्टरला नोटीस दिल्यानंतर मग सगळी सूत्र हल्ली आणि 15 दिवसामध्ये 8 कत्तलखाने सगळे उद्ध्वस्त झाले. तर अशा पद्धतीने काही ठिकाणी मदत होती, काही ठिकाणी मदत होत नाही. बरोबर आहे. खूप छान वाटतंय हे सगळं ऐकत असताना. म्हणजे फार पवित्र कार्य करत आहात आणि जीवावर उदाहरण करत आहात, समर्पित भावाने करत आहात. आज म्हणजे अनेक विविध क्षेत्रातली मित्र एकत्र येत आहेत आणि त्यांच्याशी मी गप्पा मारतोय. आज खरंच हा खूप वेगळा अनुभव आहे तुमच्याबरोबर गप्पा मारत असताना. मी कीर्तन प्रवचनाच्या द्वारे तर अध्यात्म सांगतच असतो आणि तुम्ही मला महाआरतीला बोलवलं. मी त्यावेळेस त्याचा शब्द दिला की माझ्या प्रत्येक कीर्तनामधून, प्रत्येक प्रवचनामधून गोसेवा, गोरक्षण, गोसंवर्धन ह्याच्याविषयी मी बोलेलच. तसं तुमच्या त्या कार्यातून मला प्रेरणा मिळाली. तसं अनेक तरुण मित्र आहेत की ज्यांना तुमचं कार्य बघून प्रेरणा मिळत आहे. तर आपण ह्या गप्पांचा शेवट ह्या गोष्टीने करू की अशा तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल? माझी सर्व तरुणांना विनंती आहे की अशा प्रकारे जर कुठं गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होत असेल किंवा कत्तलखान्यामध्ये कुठं बेकायदेशीरपणे गायी बैल कापण्याचं काम जर चालत असेल तर तुम्ही तातडीने माझ्याशी संपर्क साधा किंवा 112 नंबर सगळीकडे अवेलेबल आहे. कुठं जरी गायी कापायला जाताना दिसली किंवा कुठला शेतकरी विकत असेल गाय तर त्याचं निदान प्रबोधन करा. 112 नंबर हा 112 नंबर पोलिसांचा आहे. तुम्ही 112ला फोन केला की तातडीने 5व्या मिनिटाला पोलीस तुमच्यापाशी हजर होतात. बरं. तर 112ला फोन केला म्हणजे ती गाडी पकडली जाईल, त्या मुख्य जनावरांचा जीव वाचेल. आणि घाबरू नका, कुणी काही करत नाही. आपण कायदेशीर मार्गाने काम करतो, आपला देव वाचवायचा आपण प्रयत्न करतोय, त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशी माझी विनंती आहे. आणि दुसरं, आजूबाजूला आता याच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की ज्या शेतकरी बांधवांना गाय बैल विकायचे, जे अपंग आहे, वयस्कर झाले, बाबा सांभाळणं शक्य नाही आर्थिक परिस्थितीमुळे, तर तुम्ही कापाय न देता तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही मरेपर्यंत सांभाळू. समजा कसंही तुमच्याकडनं 5,000 रुपयाला विकत देतात, आम्ही 1,000 रुपये तुम्हाला जास्त देऊ, पण ते कत्तलखान्यात जाऊ नये यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं आम्ही बऱ्याच ठिकाणी आव्हान करतोय. तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत 99% शेतकऱ्यांनी मोफत गाया गोशाळेमध्ये पाठवल्यात की गोशाळा हा पर्याय आम्हाला कोणाला माहीतच नव्हता. तर तशा पद्धतीने देखील सर्वांनी ज्याला जमल, जसं शक्य आहे तसं, रस्त्यावर उतरून बाबा तुम्हाला काम करणं शक्य नाही तर निदान एक जनजागृती करा, समाज प्रबोधन करा, शेतकऱ्यांकडनं गायी विकत घेऊन गोशाळेत पाठवण्याचं काम करा. अशा पद्धतीने सर्वांनी करू शकता. खूप छान वाटलं स्वामी आपल्याशी गप्पा मारून. तुम्ही वेळ दिलात ह्या गप्पांसाठी, त्याच्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. असा स्नेह आपला वृद्धिंगत होत राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या ह्या देवदेश धर्माच्या कार्यासाठी भगवंताने आपलं दीर्घ आयुर आरोग्य द्यावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्णारी. जय शिवराय, जय गोमाता. धन्यवाद. दोस्त माझा मस्त विथ पुरुषोत्तम दादा ह्या मन मोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण ज्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. मी सुरुवातीला सांगितलं की बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, अवलिया तरुण आहे. इतक्या तरुणाईमध्ये, ऐन तारुण्यामध्ये अनेक प्रलोभनं बाजूला ठेवून आपल्या देवासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी लढणारा हे व्यक्तिमत्व म्हणजे शिवशंकर स्वामी. मला नक्कीच माहिती की आपण ह्या गप्पा ऐकल्यानंतर अनेक माझ्या मित्रांना शिवशंकर स्वामी यांच्या ह्या सर्व प्रवासामधून प्रेरणा मिळेल. आपणही ही प्रेरणा घ्यावी, देवदेश धर्माच्या सेवेसाठी आपणही आपला समर्पित भाव ठेवावा अशी विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय.